नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरिताने खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. ज्या मशीनवरती किंवा ज्या मशीनला लावलेल्या मोटरच्या जीवावरती आपण रात्रंदिवस जेवढी शिलाई करतो, त्या शिलाईमध्ये कधी व्यत्यय येतो त्यावेळेला आपल्याला कळतं की खरंच प्रत्येक गोष्टीचं महत्त्व काय आहे. तसंच माझ्याशी झालं. मशीन ही चालू होती, आरती बसली होती मशीनवरती आणि अचानक हे जे पॅडल आहे ते प्रेस झालं आणि नॉनस्टॉप ते चालूच राहिलं. शेवटी मेन स्विच आहे तो बंद करावा लागला. आता हा प्रॉब्लेम का झाला किंवा हा प्रॉब्लेम तुमच्यासोबत झाला तर त्याला हँडल कसं करावं, त्याला क्लिअर कसा करावा, ह्यासाठी हा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. तर हे आहे मशीनचं आपलं पॅडल, ज्याच्यावरती आपण प्रेस करून प्रेस फूट म्हणू शकतो तुम्ही याला किंवा पॅडल म्हणू शकता. तर ते अचानक चालता चालता प्रेसच होऊन राहिलं, अडकल्यासारखं झालं आणि मशीन अजिबात बंद होत नव्हती. कंटिन्यू मोटर चालू राहिली, त्यामुळे मशीनसुद्धा चालू राहिली. असा प्रॉब्लेम तुम्हाला जर कधी आला तर तो कसा सॉल्व्ह करायचा हे आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हे पहा, पॅडल जे आहे ह्याच्या खाली स्क्रू आहेत या पद्धतीने. ते साईडचे 4 स्क्रू आहेत ते मी ते ओपन करून काढते. पूर्ण वरून मोटरचं जे बटन आहे ते बंद करून पिन आहे ती काढून घेतलेली आहे पुढची, या प्रेस पुढची. आणि हे 4 स्क्रू त्याचे वेगळे करून काढते. ते का प्रॉब्लेम झाला किंवा का ती कंटिन्यू मशीन चालू राहिली किंवा मोटर चालू राहिली, प्रेस फूट आहे ते का कंटिन्यू चालू राहिलं, त्याचा शोध कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगते. कारण हे सुद्धा मी पहिल्यांदाच करते. नेहमी काही प्रॉब्लेम झाला तर आमचे कारभारी या गोष्टींना हँडल करत होते. पण आत्ता ते सध्या शॉपवरती नसल्यामुळे मला प्रॉब्लेम झाला. मग आता एक दिवस तर मशीन बंद राहिली. ही पट्टी आहे ती बघा आतमध्ये तुटलेली आहे, त्यामुळे कदाचित हा प्रॉब्लेम झाला असेल असं माझं म्हणणं आहे. तुम्हाला जर ह्या गोष्टी माहीत असतील कमेंटमध्ये सांगा. आता ही पट्टी जी आहे ती तुटलेली आहे, ती का तुटलेली आहे किंवा चेंज करायची कशी ते पाहूया. त्या अगोदर हा एक कनेक्टर आहे, तो इथे अटॅच केलेला आहे. याला 2 येलो वायरी आहेत आणि 2 ब्लॅक वायर आहेत, ज्या इन आणि आउटवाल्या आहेत. आणि या 4ही वायरी इथे बघा व्यवस्थित जॉईंट केलेल्या आहेत. आता ह्यातलं मला फारसं काही माहीत नाही, पहिल्यांदाच माझा हा ट्राय आहे. आपलं काम चालू राहावं त्यासाठी हा अट्टहास आहे. आता इथून पुढे जर एखादा रिपेअरिंगवाला इंजिनियर बोलवला तर तो लगेच काही येणार नाही किंवा हे मशीनचं प्रेस फूट काढून शॉपवरती घेऊन या म्हणणार. इतका वेळ माझ्याकडे नव्हता. म्हटलं चला स्वतः ट्राय करू. थोडासा कारभाऱ्यांना कॉल केला, त्यांच्याशी बोलून घेतलं आणि म्हटलं चला जे काही होईल ते आपल्याला नक्कीच त्यातलं कळणार आहे आणि ट्राय तर करू. सक्सेस होईल की नाही माहीत नाही, पण ट्राय करू म्हटलं. कारण कोणतीही गोष्ट नवीन शिकायची म्हटलं की त्यातलं आपल्याला काहीच माहीत नसतं. तर बेसिक गोष्टी माहीत करून घेतल्यानंतर ह्या प्रेस फूटला हात लावला. ओपन केलेला आहे हे आणि ही जी पट्टी आहे ती आता ओपन करायची आहे. या 2 पट्ट्या मी शॉपमधनं रिपेअरिंगच्या घेऊन आले होते. जिथे मशीनचं तुम्हाला सामान भेटतं त्याच ठिकाणी मशीन रिपेअरिंगच्या तिथे जाऊन मी ही 2 पट्टी घेऊन आली होती. आता या पट्ट्या कितीच्या आहेत तर खूप स्वस्त आहेत. ₹20 एक पट्टी मिळालेली आहे मला. 10-20 मध्ये हे माझं काम झालेलं आहे. पण त्यामुळे माझं खूप मोठं काम अडकलं होतं, रखडलं होतं. कारण कंटिन्यू काम करायचं आहे तर पायावरती मशीन चालवून जी कोणी चालवणार आहे, मग ती मीही असो, तर कमरेला त्रास होतो कंटिन्यू काम केल्याने. दुसऱ्या दिवशी आपल्याला काम तितकंच पूर्ण करायचं असतं. त्यामुळे मोटर जर चालू नसेल तर कामही रखडतं आणि निम्म्याला निम्मं ते कमी होतं. तर म्हटलं चला आता हा सुद्धा अजेंडा हाती घेऊ आणि ट्राय करू. सक्सेस नक्कीच होणार आहे. याचे जसे स्क्रू पार्ट किंवा त्याची प्लेट्स वगैरे सेट केलेले आहे. ते ॲज इट इज काढलेले, नट बोल्ट ओपन केलेले आहेत. जसे काढलेले आहेत तसेच ठेवून दिलेले आहेत. आता लावताना सुद्धा याच बाय ऑर्डर मला लावायच्या आहेत. आता ही तुटलेली पट्टी आहे. हे पहा, इथून आपली ही पट्टी आहे ती तुटली होती. अशा पद्धतीने ही पट्टी जॉइंट असते, जशी की मी रेडीमेड आणलेली आहे ती दाखवली तुम्हाला, नवीन जी आणलेली आहे ती. आता याच पद्धतीने आपल्याला पुन्हा याच्यामध्ये ही पट्टी आहे ती सेट करायची आहे आणि खालून ही जी स्क्रू होता तो वरचे बोल्ट काढल्यामुळे नट खाली पडला होता. तर ही पट्टी याच्यामध्ये घालू. खालची पट्टी जी आहे ती ओके आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे की एक पट्टी घालून जर हा माझा प्लॅन किंवा हा जो अटेम्प्ट आहे तो सक्सेस झाला, तर दुसरी पट्टी अशीच राहील. नेक्स्ट टाईम प्रॉब्लेम असा आला तर तो आपल्याला इथे रिपेअरिंग करता येईल. सेम प्रॉब्लेम काही वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हा कारभारी ह्या गोष्टी करत होते. तेव्हा मी कटिंग करता किंवा क्लायंट पाहता नजर टाकली होती, की नेमकं ते हे प्रेस फूट आहे तो खोलून काहीतरी करतायत. तर तेव्हा बघितलं होतं पण इतकं लक्ष दिलं नव्हतं. कारण त्यावेळेला असं वाटलं, की छे हे काम आपलं नाहीये. आपल्याला कशाला करायची वेळ येते अशी कामं. पण शेवटी आज फायनली वेळ आलेली आहे आणि तिथे मी बघा आपला देसी जुगाड लावायचा ट्राय नक्कीच करत आहे. आता हे जे होल आहे प्लेटचं ते याच्यामध्ये सेट केल्यानंतर जी खालची वायर आहे ती इथून आतमधून आपल्याला खेचून घ्यायची आहे आणि याला थोडंसं गाठ येईल अशी, म्हणजे किंवा त्या होलातून बाहेर निघू नये पुन्हा घातलेली वायर, अशा पद्धतीने ते सेट करायचे आहे. पण आता प्रॉब्लेम तुम्हाला काय झालाय सांगते. इथे जो आहे 2 वायर आहेत लाल कलरच्या, इथे तुम्हाला दिसतायत. ह्या 2 वायर एकमेकांना टच होऊ नये
हे बजावून सांगितलं आहे बरं का माझ्या कारभारांनी मला इथे, की ह्या 2 वायरी आहेत रेड कलरच्या त्या एकमेकांना टच झाल्या नाही पाहिजेत, नाहीतर तिथे प्रॉब्लेम होईल. सो त्या गोष्टी मॅनेज करता मला सुद्धा बराच वेळ गेला ह्या गोष्टींना लक्ष देऊन कळण्यामध्ये किंवा ह्या गोष्टी इथे ॲडजस्ट करण्यामध्ये. कारण इथे मी पहिल्यांदा पट्टी जेव्हा ॲडजस्ट केली तेव्हा खालची वायर आहे, एका लाल वायरीचा कोपरा किंवा त्याचा सुरुवातीचा पॉइंट आहे तो या पट्टीमध्ये व्यवस्थित गेला. पण नंतर ती पट्टी आणि ही जी बॉबिनची तुकडा लावलेला आहे, म्हणजे आपला धागा जो निघतो त्याची ही बॉबिन खाली झालेली आहे. त्याचा जो तुकडा लावलेला आहे रीलचा, तो इथे मला त्रास देत होता. म्हणजे इथे व्यवस्थित तो सेट होत नव्हता. मग आता काय आयडिया करावी किंवा काय जुगाड लावावं हे माझ्या लक्षात येईना झालंय. कारण किती केलं तरी सारखं-सारखं पुन्हा त्या वायरीचा तिथला तुकडा आहे किंवा शेंडा आहे तो खाली घसरत होता. आणि पुन्हा फायनली ते ओके करून मी ते लावायला गेली. जे आपण प्लेट्स किंवा त्याच्या ज्या पट्ट्या काढलेल्या होत्या, त्याचे बोल्ट काढले होते व्यवस्थित ते. तर हे लावता-लावता पुन्हा माझ्या लक्षात आलं, की आपण जी वायर ह्या पट्टीमध्ये घालून अटॅच केलेली आहे, ती खाली निघून गेलेली आहे. मग आता पुन्हा हे सगळे बोल्ट काढलेले, लावलेले पुन्हा काढले आणि पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागली. माझाच मला हसू येत होतं आणि कंटाळा आला होता, की हे का होत नाही माझ्याकडून आणि त्यात ह्याचा जो शेंडा आहे वायरीचा ओपन केलेला तो सुद्धा कमी झाला होता. मग शेवटी काय केलं खालचा सारखा नट पडत होता एका बोल्टला नट लावून तो फिक्स केला आणि आता मोहीम वळाली ती इकडे. या रेड वायरचा जो स्टार्टिंग पॉइंट होता तो अगदी कमी झाला होता. तो सेट होत नव्हता. मग त्यासाठी मी त्याचा शेंडा आहे तो कट करून टाकला आणि पुन्हा दुसरी वायर जी आहे ती इथे ओपन करून घ्यायची म्हटलं म्हणून कैचीने त्याला कट मारायला गेले. कैचीने सगळ्या साईडनं कट मारला आणि पुन्हा त्या कट मारलेल्या भागाला जो आहे हलक्या हातानेच कट मारलेला आहे. कट मारलेल्या भागाला थोडासा पीळ दिला, तर तो या पद्धतीने वरचा जो कोटिंग आहे तो निघून आलं. जे आपल्या वायरचं कोटिंग असतं ते निघून आलं आणि आतमध्ये तांब्याची जी वायर आहे किंवा जी स्ट्रिंग आहे ती आपल्याला या अशा पद्धतीने थोडीशी लांबडी करून घ्यायची होती आणि या होलमध्ये ती व्यवस्थित इन्सर्ट करायची होती. आता हा जो बॉबिनचा किंवा रीलचा तुकडा आहे तो इथे मोठा वाटला मला. आता लावताना कारभाऱ्याने ओके लावलेला कारण ते इंजिनिअर आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात प्रत्येक गोष्टी त्यांना माहीत आहेत किंवा लक्षात येतात त्यांच्या. आता मला काही माहीत नव्हतं कारण शेवटी इंजिनिअरची बायको म्हटलं तर ती कधीच परफेक्ट इंजिनिअर होऊ शकत नाही. म्हणूनच कदाचित ती म्हण जी आहे ती चालू झाली असेल, की "जिसका काम उसी को साजे, दूजा करे तो ठेंगा बाजे." तसा प्रत्येक वेळेला माझा इथे प्रॉब्लेम वाढत चालला होता. आता जी वायर मी कट करून त्याचा पॉइंट वाढवला होता, ती पुढे त्याची लेंथ कमी पडत होती. मग इथे बघा अजून एक स्क्रू आहे. ह्याला इतका टाईट होता, की तो लूज करताच येत नव्हता. त्याच्यामुळे नखंसुद्धा माझे पुढे जे आहे ती तुटायला लागली होती. आणि थोडंसं ॲडजस्ट करून ती वायर थोडी पुढे ओढून घेतली आणि इथे जो वायरीचा शेंडा कट केला होता, तो इथपर्यंत येईल आणि या पट्टीच्या होलामध्ये ॲडजस्ट होईल इतपत मी ट्राय केला होता. आता ते थोडंफार इथे सक्सेस झालं होतं. वायर थोडीशी पुढे आली होती, पण जे हे पाठीमागचे जे 2 बोल्ट होते, ते जाम झाले होते. त्याच्यामुळे ते सुद्धा मला खोलता खुलत नव्हते. मग आता पुन्हा मी ही थोडीशी रील होती ती पुन्हा कट केली आणि अगदी गरजेपुरतीच तिथे ती रील ठेवली आणि पुन्हा जो पॉइंट ओपन केला होता वायरचा, तो आपल्याला या होलामध्ये घालून वरती आणायचा होता आणि त्याला पॅक करून द्यायचा होता. आणि इथपर्यंतचं सगळं काम आता ओके झालं होतं. फक्त हाच एक टास्क होता तो मला ते कंप्लीट करायचा होता. बऱ्यापैकी आता इथे काम पूर्णत्वास येत होतं. म्हणजे जो आपण वायरीचा पॉइंट वरती काढला होता, हा बघा शेंडा वरती काढलेला आहे. तो पुन्हा त्या होलमधून परत जाऊ नये किंवा खाली जाऊ नये त्यासाठी ते थोडासा त्याला जाड केला आणि तो पॉइंट तिथेच आपल्याला पॅक करून टाकायचा होता. आता याच्यावरती आपल्याला ही रील आहे ती ॲडजस्ट करायची होती. फायनली आपली इथं पट्टीवरती ॲडजस्ट झालेली आहे. खालच्या वायरीचे दोन्हीही टोक वेगवेगळे झाले होते. आता हे जे बोल्ट आहेत ते स्क्रू टाईट करून घेते मी म्हणजे फायनली आपलं इथं हे पट्टी पॅक करायचं काम होईल आणि आता ह्या गोष्टी इथपर्यंत पोहोचल्यानंतर आतुरता होती किंवा क्युरिओसिटी होती, की मी केलेलं काम कितपत ओके झालं असेल. आता हे प्रेस केल्यानंतर फूट पॅक करून प्रेस केल्यानंतर ते चालेल का? कारण हे जर नाही चाललं तर पुन्हा इतकी मेहनती पाण्यामध्ये, इतका वेळही पाण्यामध्ये आणि थोड्याच वेळामध्ये भावना नव्हती. मग भावना आल्यानंतर मशीनवरती पुन्हा पायाने चालवायचं म्हटलं, की मग पुन्हा तितकं काम होणार नाही, वेळ जाणार. ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन ऑलरेडी डोक्यामध्ये येत होतं आपसुकच न घेताही. मग आता हा व्यवस्थित कनेक्टर आहे तो इथे ॲडजस्ट केलेला आहे आणि हा जो प्रेस फूट आहे याच्यामध्ये वायर कुठे सेट होती आपली, ज्या ब्लॅक वायरी आलेल्या आहेत बाहेरून 2 केबल, त्या इथे सेट करून आपल्याला ओके हा कनेक्टर सेट करून, वायर सेट करून या पद्धतीने सेट करायचा आहे.
जर उलटं-सुलटं हे सेट करायला लागाल तर तिथं होत नाही. मी सुद्धा ट्राय केला, की मला वाटलं कोणत्याही बाजूने जर झालं तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ते बॅक साईडला कनेक्टर गेला पाहिजे आणि फ्रंट साईडला आपली जी प्रेस केल्यानंतर आतल्या ज्या पट्ट्या आपण चेंज केल्या, ती पट्टी प्रेस झाली पाहिजे. त्यासाठी त्या जागा जो आहे तो मोकळा पाहिजे. मग हे सगळं समीकरण लक्षात आल्यानंतर पुन्हा हे स्क्रूनी पॅक करून घेतलं आणि पॅक केल्यानंतर पुन्हा म्हटलं ट्रायल घेऊया. ट्रायल घ्यायच्या वेळेला थोडी भीतीच वाटत होती, की काहीतरी उलटं झालं असेल तर डायरेक्ट मला शॉक लागेल. कारण लाईटचं काम म्हटलं की शॉक आपोआपच डोक्यात येतो, की शॉक लागला तर काय करायचा? सो आय होप मला वाटतं की बाप्पा हे चांगलं व्हावं आणि माझं काम पुढे चालू राहावं म्हणून गणपती बाप्पांना नमस्कार केला. एवढा वेळ देऊन मेहनत केली आहे म्हटल्यानंतर काम तर व्हायलाच पाहिजे. चला आता चेक करूया नेमका प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, की अजून आहे तसाच प्रॉब्लेम आपला आहे. मला वाटतंय 100% की आपला हा मोटार चालू होणार आहे आणि आपलं काम ओके झालेलं आहे. तर आता हे चेक करण्यापूर्वी मोटार बंद केल्यानंतर किंवा मोटार बंद झाल्यानंतर आपण मशीनला जो बेल्ट घातला होता मॅन्युअली तो काढूया आणि इथल्या गोष्टी आहेत त्या मी सगळ्या आवरून ठेवल्या बाजूला आणि हा मॅन्युअली बेल्ट आहे. तो काढला, मोटरचा बेल्ट लावला आणि चेक करूया. कारण थोडंसं धुगधुग होते, की बरोबर ते लागले की नाही, वायर व्यवस्थित अटॅच केली आहेत की नाही. तर आता ही धुगधुग किंवा ही रुकरुक जी आहे, ती मशीन चालू झाल्यानंतर संपेल. तर इकडे आता फायनली मी प्रेस आहे, फूट प्रेस आहे ते प्रेस करतीये आणि ते आपलं काम ओके झालेलं आहे, डन झालेलं आहे. छान वाटलंय मला. कारण खरं सांगते इतकं टेन्शन आलं होतं. की आठवडाभर जर आमचे कारभारी नाही आले ऑफिसच्या कामातून इथे शॉपवरती वेळ द्यायला आणि मशीनचं हे काम करायला, तर काय करायचं? सो फायनली आपला जो प्रोग्राम होता तो डन झालेला आहे. आपला अटेम्प्ट आहे तो सक्सेस झालेला आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या मोटरच्या प्रेस फूटला कधीही प्रॉब्लेम आला, तर तुम्ही सुद्धा ही गोष्ट स्वतः मॅनेज करू शकताय. मला कॉन्फिडन्स आला, मी शिकले यातून. तुम्हीही शिकू शकताय. सो अशाच गोष्टी आपल्याला सुद्धा हँडल करायला लागतील. प्रत्येक वेळेला आपल्या मदतीला कोणी येईल असं नाही. आपल्याला आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आला पाहिजे. सो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. बाय.